नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे अवघड विषयाची तयारी कशी करावी। आता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती म्हटलं की 4 विषय आलेच। त्यामध्ये मराठी आहे, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि जीके आहे। विद्यार्थी मित्रांनो, या 4 विषयांमध्ये चांगल्या प्रकारे मार्क आले तरच येत्या आगामी काळामध्ये आपण आपल्या अंगावर वर्दी आणू शकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही सर्वात प्रथम या 17 लाख फॉर्म आले, 17,000 जागा आहेत। माझं कसं होतंय की ही मनातली भीती संपूर्णपणे काढून टाका। सर्वात महत्वाचं, मेहनत जो करेल त्यालाच फळ मिळणार आहे। मेहनत एकदम प्रामाणिक करणं गरजेचं आहे। तुम्ही कुठल्याही अकॅडमीत गेलात, आलात, काय केलात याला काहीच महत्व नाही। सकाळी उठलात, डायलॉग बाजी केलात, पोलीस भरतीसाठी अमक करेंगे, टमक करेंगे, आमक करेंगे, स्टेटस ठेवणे, इथं पार्टी, तिथं वडापाव खायला, तिच्यासोबत, हिच्यासोबत, असं जर करत राहिलात तर तुमचा कार्यक्रम संपलेला आहे असं आपल्या वहीवर एका वाक्यात लिहून ठेवायचं। आपण आपल्या आईवडिलाचा सर्वात महत्वाचा आपला स्वतःचा करिअरचा वेळ आणि आईवडिलाचा पैसा वेस्ट घालवत आहोत हे स्पष्ट दिसून येतं। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तयारी करत असताना प्रामाणिक राहा स्वतःशी। इतरांशी कसंही राहिला तरी चालेल, पण स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यास केला तरच वर्दी मिळणार आहे। आता तर मी पहिलीच भरती देतोय, मी आता अभ्यासच केला नाही, माझा विषयच राहिला, माझ्याकडे प्रॉपर नोट्सच नाहीत, अमक नाही, टमक नाही, असे जे काही समस्या आहेत, परिस्थिती आपल्याला बदलायला, जे काही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये खूप बदल करणं गरजेचं आहे। स्वतःमध्ये जो बदल घडून येईल तोच येत्या काळामध्ये भरती होणार आहे। मित्रांनो, त्या अकॅडमीचं काही घेणं नाही। त्या अकॅडमीवर जायचं, मस्तपैकी लेक्चर करायचे, आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्या विचारायचं। त्या अकॅडमीचा लॉस झालाय, फायदा झालाय, सरांचं कुठं चाललंय का, असं चाललंय का, पोरांचं कुठं चाललंय, काही घेणं नाही। आपण तिथे तात्पुरत्या स्वरूपात आहोत हे आपल्या डोक्यातलं, माइंड मधलं एक फिक्स करून टाका की आपण या संस्थेला आपण एक तात्पुरत्या स्वरूपात आहोत। मित्रांनो, मी पाहतो अकॅडमी मध्ये गेल्यानंतर मास्तरचा बर्थडे, मित्राचा बर्थडे, मैत्रिणीचा बर्थडे, आज पार्टी, उद्या पार्टी, याची परीक्षा, त्याचं काहीतरी, मास्तरचं लग्न झालं त्याला अॅनिव्हर्सरी शुभेच्छा, मास्तरचा बर्थडे आला त्याला पार्टी मागायची, अमक करेंगे, टमक करेंगे। अरे काय करायचंय आपल्याला? आपण पैसे भरलेत ना अकॅडमीमध्ये अभ्यासच होणं गरजेचं आहे। आणि ते अभ्यास आपल्याला जे विषय अवघड जातात त्या विषयाचा होणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी डायलॉग बाजी वगैरे ठेवून द्या कडेला, पण विद्यार्थी अभ्यासासाठी खूप महत्व देणं गरजेचं आहे। आता तर बघा, बापासोबत माईचं सुद्धा लावावं लागणार आहे आपल्या छाताडावर, लक्षात ठेवा। आणि ते पण डाव्या साईडला। आयुष्यभर आपल्या हृदयावर आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव कोरायचं असेल तर आज वेळ घालवणं कमी करा मित्रांनो। वेळ खूप महत्वाची आहे, वेळच बदल आणून घडवून दाखवणार आहे। त्यासाठी पेटून उठा आणि ज्या गोष्टी आपल्याला येत नाही, ज्या गोष्टी अवघड जातात त्याच्या हात धुवून मागे लागा, तरच येत्या काळामध्ये आपण आपलं वर्दीचं स्वप्न साकार करू शकणार आहोत। आई वडिलांना चिंता लागली, रे माझं कार्ट काहीतरी बनेल का? नवऱ्याला सुद्धा चिंता लागलेली आहे, 8 तास काम करून माझ्या कामामध्ये 1-2 दिवस कमी होतील का? हे गरजेचं आहे। आणि आता सध्या सिरियस होणं गरजेचं आहे। येता मस्तपैकी डब्बा खाता, मस्तपैकी या शिक्षकाचं काय चाललंय, त्या शिक्षकाचं काय चाललंय, त्या पोराचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, हे जर बघत बसला असाल तर तात्काळ त्या गोष्टी जाग्यावर स्टॉप करा आणि अवघड विषय कोणते जातात त्या गोष्टीवर जास्त मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा, 90% लोकांना माझा आवडता विषय अंकगणित आवड जातो। त्या मास्तरने शिकवलेलं समजतच नाही। अरे लक्षात ठेव, हे समजून घेण्यासाठी सुद्धा टाइमाचं नियोजन लागतं, व्यवस्थितरित्या सराव लागतो। सकाळच्या सत्रामध्ये या गोष्टीवर जास्त भर द्या। तुमचा सकाळी 11 ते 1 अभ्यास करत असाल तर या गोष्टीवर जास्त भर द्या। अंकगणितासाठी 2 तास, मराठी व्याकरणासाठी 1 तास द्या। 3 तास तुमचा मोबाईल बंद असला पाहिजे। घरचे तुम्हा मेला का आहे जिवंत हे 3 तास विचारलं सुद्धा नाही पाहिजे। तुम्हाला आलिशान फक्त आणि फक्त खुर्चीवर बसून वर फॅन चालू असतो अभ्यास करणं गरजेचं आहे।
एकदा मराठवाड्यातलं पोरगं जेव्हा भरतीसाठी येत, अरे आईनं दिलेला भाकरीचा तुकडा जसा काही मित्रा जसं दुरून झालेलं असतं रे, त्या भाकरी चारही बाजूने त्या भाकरीचं काय झालेलं असतं, त्या भाकरीचं चंबू झालेला असतो. त्या भाकरी एवढ्या दुमडलेल्या असतात, त्याच्यावर कुठेतरी पक्की मिरचो आणि किंवा मिरच्याचा ठेचा बांधून आणलेला असतं. आणि 3 दिवस जेव्हा येतं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा मित्रा तो विद्यार्थी ग्राउंड करतो आणि चांगले गुण घेऊन जातो. तेव्हा खरंच मनाला वाटतं, महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं पुत्र जेव्हा पोलीस होऊन त्याच्या घरी जातं, त्याच्या आई वडिलाची डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. आपल्याला तर सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत त्या वडिलांनी. जायला गाडी, येताना माडी, फिरायला नवीन कपडे, खर्चायला पैसे, खायला ड्रायफ्रूट. आणि तुम्ही जर अकॅडमी मध्ये जाऊन टाइम पास करत असाल तर तुम्ही सर्वात महत्वाचं आपल्याला जी सपोर्ट सिस्टीम आहे, आपल्या सपोर्ट सिस्टीमला धोका देत आहात मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या तयारी करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. अवघड विषयाकडे वळू आपण आता. अंकगणित विषयाचा सकाळच्या सत्रामध्ये अभ्यास करावा. बुद्धिमत्ता आपलं जर एकदम परफेक्ट असेल, बुद्धिमत्ता घटकामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करत असाल तर मित्रांनो आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला रोज 1 तास बुद्धिमत्तेचा सुद्धा सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी व्याकरण कॉन्सेप्ट क्लिअर करत चला. बऱ्याच जणांना मराठीमध्ये 25 पैकी 25 गुण घेता येतात, आणि पण काही विद्यार्थ्यांना 25 पैकी 25 न गुण घेता मराठी व्याकरणच्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे 10, 12, 15 गुण पडत असतात. त्या विद्यार्थ्यांनी या मराठी व्याकरण मध्ये सुद्धा व्यवस्थित तयारी करत असताना विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणच्या कोणत्या गोष्टी आपल्याला येत नाही त्यासाठी दिवसभरामधला या 3 तासामधला 1 तास वेळ द्या. आणि दिवसभरामध्ये असं नियोजन ठेवा, 3 2 5 तास मी मोबाईल न चालू करता अभ्यास जर केलो तरच माझ्या अंगावर जी मी तळमळीने वाट पाहतो ती वर्दी येईलच. हे एवढं डोक्यात ठेवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा. धन्यवाद.